तर फ्रेंड्स, तुम्ही या सगळ्यात आधी ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साइजचं प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज जे आहे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जो आहे आपण या व्हिडिओमध्ये एका बघणार आहोत। तर एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपले जे ब्लाऊज आहे तर ते रेडी झालेलं आहे। तर आता आपण याचा बॅक पार्ट सुद्धा तुम्ही बघू शकता की मी एकदम डिझाइन इथं बॅक पार्ट जो आहे बनवलेला आहे आणि जे कॉन्ट्रास्ट कलरचे तुम्हाला कापड दिसतंय तर ते मी साडीतलं कापड घेतलं होतं, तर त्यासाठी मी अशी डिझाइन जे आहे बॅक साइडला बनवलेली आहे। तर आता जितकं आपल्याला मेजरमेंट लागतं तर ते आपण एका पानावरती लिहून घ्यायचं आहे। 36 साइजचं मी ते मेजरमेंट जे आहे पूर्ण घेतलेलं आहे। तर हा आपला मेन पीस आहे आणि मी 1 मीटर जे आहे अस्तर घेतलेला आहे या ब्लाऊजसाठी। आणि हे जे तुम्हाला कापड दिसतंय तर ते मी साडीतलं कट केलं होतं, जसं की तुम्ही डिझाइन बघितलं असाल बॅक साइडची। तर ही जी डिझाइन आहे तर ती एवढ्या मी कापडामध्ये जे आहे डिझाइन बॅक साइडला बनवलेली आहे। तर आता आपण आपल्या ब्लाऊजचं जे मेजरमेंट आहे सगळ्यात आधी तर ते बघणार आहोत की आपण ब्लाऊजसाठी किती मेजरमेंट इथं घेतलेलं आहे 36 साइजचं। तर बोटनेक ब्लाऊज आपण इथं तयार करणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये। तर एकदम परफेक्ट हे मेजरमेंट आहे। ज्यांना कोणाला 36 साइजचं प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज जर शिवायचं असेल तर तुम्ही सेम ही जी आपली माप आहे तर ती वापरून जी आहे तुम्ही ब्लाऊज अगदी परफेक्ट बनवू शकता। तर इथं छातीचं जे माप आहे मी 9+2 इंच घेतलेलं आहे। कमर जी आहे आपली 7.5+2 इंच घेतलेली आहे। पूर्ण उंची जी आहे तर 14+1 इंच घेतलेले आहे। तर स्लीवचं मी यामध्ये कटिंग दाखवलेलं नाही, तर त्यामुळे मी स्लीवची तर माप घेतलेली नाहीत। पण 36 साइजला आपण काय करायचं आहे, शोल्डर जे आहे 7.25 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा सुद्धा आपण 7.25 इंच घ्यायचा आहे। पुढील जो गळा आहे मी 4 इंच घेतलेला आहे। मागील सुद्धा गळा मी 4 इंचावरती ठेवलेला आहे आणि जी गळ्याची रुंदी आहे तर ती सुद्धा मी 4 इंचावरती ठेवलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं आहे की पूर्ण उंचीचं माप आपण इथे घ्यायचं आहे। तर 14+1 इंच पूर्ण उंची मी इथं घेतलेली आहे। तर तुमचं पूर्ण उंचीचं माप जे आहे तर ते कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, कारण तुमच्या हाईटवर असतं ते। आता मी इथे घेतलेलं आहे शोल्डरचं माप। तर शोल्डर मी घेतलेलं आहे 7.25 इंच। तर शोल्डर मी 7.25 इंच घेतलेला आहे। तर मुंडा सुद्धा जितका आपण शोल्डर घेतो तर तितकाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे। तर मुंडा सुद्धा मी तर 7.25 इंचावरतीच मार्किंग केलेला आहे। तर बोटनेक ब्लाऊजला आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला जितकं आपण शोल्डर घेतो तितकाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे। तर आता आपण टाकणार आहोत इथं छातीचं माप, जे 9+2 इंच 2 इंच मी मार्जिन एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे। तर इथं 11 इंच आपण इथं छातीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। तर आता आपण कमर घेणार आहोत 7.5+2 इंच 9.5। तर कमरेमध्ये सुद्धा एकाचा कमरेचा जो घेर असतो तर तोही कमी जास्त असू शकतो। तर त्यामुळे तुम्ही जसं तुमचा कमरेचा घेर असेल तर त्याचा चौथा भाग काढून तुम्ही त्यामध्ये +2 इंच ॲड करूनच मग तुमची कमर जी आहे तर ती घ्यायची आहे। तर आता छाती आणि कमर जी आहे आपण अशी जोडून घेणार आहोत। तर आता जसं की मी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की आपण बोटनेक किंवा कॉलरचे ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी मुंडा जो आहे आपण आतल्या साईडला 1.25 इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं क्रॉसमध्ये आपल्याला इथं शोल्डरला जे आहे जॉईंट करायचं आहे मुंड्याची रेष। तर इथं मी 1.25 इंच आतमध्ये घेऊन आपला जो मुंडा आहे तर तो शोल्डरला असा क्रॉसमध्ये जॉईंट केलेला आहे। त्यानंतर आपला फ्रंट जो मुंडा आहे तर तो 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे आणि जो आपला बॅकचा मुंडा आहे तर तो आपण करायचा आहे 2 इंचावरती। तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे बॅकच्या मुंड्यासाठी। तर आता इथं बघू शकता की आपण मुंड्याला जो आहे कशा प्रकारे इथं फ्रंटचा जो शेप आहे तर तो इथं दिलेला आहे। तर जसा मी तो शेप दिलेला आहे तर त्या शेपनुसारच तुम्ही शेप जो आहे मुंड्याला तो द्यायचा आहे। तर आता आपण गळा रुंदी घेणार आहोत 4 इंच। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी खूप जास्त मोठी नको असेल तर तुम्ही 4 इंच घेऊ शकता किंवा 3.5 सुद्धा घेऊ शकता, नॉर्मली 3.5 घेऊ शकता। तर आता मी इथं घेतलेली आहे आपली गळ्याची उंची। तर गळा उंची जी आहे मी 4 इंचच ठेवलेली आहे। तर तुम्ही याच्यापेक्षा डीप सुद्धा गळा ठेवू शकता। फक्त मी सांगितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये की जर तुम्हाला फ्रंटचा गळा जर डीप ठेवायचा असेल तर तुम्ही शोल्डर अर्धा इंच कमी करायला हवं।
तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की फ्रंटला जो गळा आहे आपण कसा डीप ठेवायचा आणि बॅकला बोटनेक, तर तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता। जर तुम्हाला बोटनेक ब्लाऊज शिवायचा असेल आणि तुम्हाला जर गळावरती नको असेल, डीप पाहिजे असेल, तर तोही तुम्ही व्हिडिओ जो आहे बघू शकता। तर आता आपण देणार आहोत प्रिन्सेस कटचा कट स्पाइन, तर तो मी देणार आहे 4.5 इंचावरती। तर प्रिन्सेस कटचा जो कट पॉइंट आहे मी दिलेला आहे इथं 4.5 इंचावरती 36 साईजला। आणि तर त्यानंतर वरच्या साईडला आपण इथं घेतलेला आहे 5.5 इंच, तर मी घेतलेला आहे 5.5 इंच। आता त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटला आतमध्ये स्पेस यावा भरपूर, यासाठी आपण दोन्ही साईडला इथं 1.5 इंच मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। जर तुमचं छातीचं माप जर हेवी असेल, खूप जास्त हेवी असेल, तर तुम्ही इथं 2-2 सुद्धा घेऊ शकता। तर मी नॉर्मली इथं 1.5 घेतलेलं आहे। किंवा तुमच्या छातीचं जे माप आहे तर ते कमी असेल, म्हणजे छातीचं जे पोर्शन आहे तर ते थोडं कमी असेल, तर तुम्ही इथं 1-1 इंच सुद्धा घेऊ शकता। तर मी इथं दोन्ही साईडला 1.5 घेतलेला आहे। तर हे नॉर्मली आपल्याला 1.5 इंच जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित बसतं प्रिन्सेस कट जो आहे तो। मुंड्यापासून आपण इथे घेणार आहोत 2.25 इंच। तर मुंड्यापासून आपण इथे घ्यायचं आहे 2.5 इंचावरती शेप, तर मी इथं 2.25 घेतलेला आहे। तर नंतर मी इथं शेप थोडासा इथं वरती घेणार आहे। तर इथं पूर्ण आपण जो शेप आहे मुंड्यापासून वरच्या साईडला 2.5 इंचावरती घ्यायचा आहे प्रॉपर। तर आता हे बघू शकता मी थोडंसं इथं वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे जो आपला प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर दिसेल असा। आता त्यानंतर आपण इथं दिलेला आहे गळ्याला शेप, तर हा आता आपला आहे नॉर्मली गोल गळ्याचा शेप। तर यामुळे काय होतं की आपल्याला असा शेप दिल्यामुळे काय होतं की आपल्याला गळा जो आहे इथं फ्रंटला टाईट बसतो। तर आपल्याला प्रॉपर जर बोटनेकचा आकार पाहिजे असेल तर आपण अशा पद्धतीने जो आकार आहे बोटनेकचा तर तो द्यायचा आहे। एकदम असा पसरट जो आहे आकार आपण बोटनेकला द्यायचा आहे। तर हा आहे आपला बोटनेक आकार, जो आपण दुसरा आकार जो दिलाय तर तो आपला परफेक्ट असा जो आकार आहे तर तो द्यायचा आहे। तर आपला आता 36 साईजचं प्रिन्सेस कट बोटनेक जे मार्किंग आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करणार आहोत। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता। तर एकदम सोप्या पद्धतीने व्यवस्थित मी सांगायचा प्रयत्न जो आहे केलेला आहे। तर कट करताना सगळ्यात आधी आपण बॅकचा मुंडा इथं कट केलेला आहे। आता त्यानंतर आपण इथं सेंटरपासून जो आपला पेपर आहे तर तो कट करायचा आहे, म्हणजेच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण इथं सेपरेट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर गळ्याला मी दोन्ही साईडला कट्स दिलेले आहेत। आता जो आपला बॅक पार्ट आहे तर तो तुम्ही कोणताही गळा सिंपल बोटनेकमध्ये करू शकता। तर मी तो डिझायनर गळा जो आहे आपला बोटनेकमध्ये केलेला आहे। आणि जो आपला बॅक पार्ट आहे तर मी तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला नाही, कारण बॅक पार्ट जो आहे व्हिडिओमध्ये जर दाखवला तर व्हिडिओ जो आहे खूप लॉंग होतो आणि त्यामुळे काय होतं की अपलोडिंगच्या वेळी खूप प्रॉब्लेम येतो। तर त्यामुळे मी फक्त आपलं फ्रंट आणि आपलं जे पूर्ण स्टिचिंग आहे तर मी ते दाखवलेलं आहे की फिटिंग करताना सुद्धा आपल्याला काही काही चुका होतात, तर त्या सुद्धा तुम्ही इथं बघा पुढे। तर आता आपण फ्रंट पार्ट जे आहे तिथं कट करत आहोत। तर इथं बघू शकता की आपण दाखवल्याप्रमाणे इथं पूर्ण जे फ्रंट पार्ट आहे तर ते अशा पद्धतीने कट करायचे आहेत। तर आपला बॅक पार्ट आहे आणि हे जे आपले फ्रंटचे 2 पार्ट आहेत। तर आता आपण हे सगळ्यात आधी अस्तरवरती ठेवून कटिंग करणार आहोत। तर अस्तरवरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मार्जिन जे आहे ॲड करून मगच आपण हे जे अस्तरवरती कटिंग करायचं आहे। तर हे व्यवस्थित तुम्ही बघा, कारण यामध्ये जर काही चुका झाल्या तर तुमचं मार्जिन जे आहे ब्लाऊजमध्ये कमी जास्त होऊ शकतं। तर त्यामुळे अस्तरवरती ठेवताना आपले पार्ट जे आहेत तर ते कशा पद्धतीने आपण ठेवलेले आहेत किंवा कुठल्या साईडला आपण किती वाढवलेलं आहे तर हे सुद्धा व्यवस्थित तुम्ही बघा।
तर आता सगळ्यात आधी आपण इथं घेतलेला आहे आपला बॅक पार्ट आणि बॅक पार्ट आपण असा ठेवलेला आहे पॅक बाजूला अस्तरच्या। तर बॅक पार्ट जो आहे आपला डिझायनर असणार आहे, तर त्यामुळे मी बॉटमला इथं बघू शकता की 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिन आणि ते ठेवूनच मग आपण इथं पूर्ण जो आपला बॅक पार्ट आहे तर तो आहे तसा पेपर जो आहे मार्किंग करून घ्यायचा आहे। तर आपल्याला एक्स्ट्रा कुठेही वाढवायचं नाही, फक्त बॉटमला मी इथं वाढवलेला आहे। जर तुम्ही विदाउट डिझाईन फक्त सिंपल असा बोटनेक ठेवणार असाल तर आहे तसं आपल्याला इथं आपला पेपर जो आहे ठेवून अस्तरवर कट करायचा आहे। जसं की मी ते 1 इंच वाढवलेला आहे बॉटमला, तर ते तुम्ही अजिबात वाढवायचं नाही। जर तुम्ही सिंपल बोटनेकला आकार ठेवत असाल तर, जर डिझाईन करणार असाल तर तुम्हाला थोडंफार इथं एक्स्ट्रा जे कापड आहे तर ते वाढवायला पाहिजे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं बॅक पार्ट जो आहे आपला कट केलेला आहे। तर आता आपण करणार आहोत आपल्या प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट, जो आपला गळा असतो तर तो पार्ट आपण इथं कट करणार आहोत। तर आता हे बघू शकता की आपण कशा पद्धतीने हे ठेवायचं आहे। तर हा पार्ट सुद्धा व्यवस्थित आपण इथं ठेवून घ्यायचा आहे। मार्जिन आपलं 1.5 इंच फुल इथं वाढवून घ्यायचं आहे, तरच तुमच्या ब्लाऊजमध्ये जे मार्जिन आहे व्यवस्थित होतं आणि फिटिंग सुद्धा खूप चांगलं बसतं। तर हे मी सरळ बाजूला असं आपली गळ्याची जी बाजू आहे ठेवलेली आहे। 1.5 इंच बघू शकता की आय हुकची पट्टी जी आपली असते गळ्याची, तर त्या साईडला मी 1.5 इंच बॉटमला वाढवून घेतलेला आहे आणि सरळ जी आपली लाईन दिसते इथं अस्तरची जी सरळ लाईन आहे ओपन बाजू आहे, तर त्या साईडला आपण अशी गळ्याची बाजू ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे बघू शकता की कुठं मी 1.5 इंच जे आहे वाढवून घेतलेलं आहे। आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला, तर तिथे आपण काय करायचं आहे, अर्धा इंचपेक्षा सुद्धा थोडंसं कमी इथं आपण वाढवून घ्यायचं आहे। तर आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा बघा आपला प्रिन्सेस कटचा पहिला पार्ट, जो आपली गळ्याची बाजू होती अगदी व्यवस्थित अशी आपली कट झालेली आहे। तर आता आपण करणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट, अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे। तर तो सुद्धा आपण इथं वाढवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं मार्जिन जे आहे वाढवून घ्यावे लागते। तर हा सुद्धा जसा आहे तसा आपण इथं सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे। तर आता जी बाजू आपली फिटिंगची असते इथं बघू शकता की जी बाजू आपली फिटिंगची आहे तर त्या साईडला आपण 1.5 इंच वाढवायचं आहे बॉटमला, म्हणजेच कमरेच्या साईडला। तर इथं 1.5 इंच मी वाढवलेला आहे आणि असं क्रॉसमध्ये मी इथं ठेवलेले आहे आपला दुसरा पार्ट। तर या ट्रिकमुळे काय होतं, एक तर आपला जो प्रिन्सेस कट आपण जॉईंट करतो, दोन्ही पार्ट जे आहेत जॉईंट करतो, तर त्यामुळे कमी जास्त अजिबात होत नाही, एकदम इक्वल जे आपलं कापड आहे तर ते दोन्ही साईडला येतं। आणि त्यासोबत काय होतं, बॉटमला आपल्याला काय होतं, प्रिन्सेस कटला पुढचा जो भाग आहे तो कमी जास्त होतं, तर ते सुद्धा होत नाही, अगदी व्यवस्थित बसतं। आता इथं जी बाजू आपली जॉईंट होणार आहे दुसऱ्या पार्टला, तर तिथे सुद्धा मी इथं अर्धा इंचपेक्षा थोडंसं इथं कमी जे आहे वाढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट सुद्धा आपण इथं असा कट करून घ्यायचा। तर आपले तिन्ही पार्ट जे आहेत, आपला बॅक पार्ट आणि प्रिन्सेस कटचे दोन पार्ट जे आहेत आपले, तर त्याचे कट झालेले आहेत। तर स्लीव्ज आपण ह्यामध्ये दाखवलेली नाही, कारण स्लीव्ज एकदम सिंपल मी इथं काढलेले आहे 3.5 इंचाची, जशी नॉर्मल आपण स्लीव्ज कट करतो तशा टाईप आपण इथं कट करून घ्यायचे आहे। तर हा आपला पीस आहे, तर आता आपण सेम पीसावरती हे ठेवून जसं आहे तसं आपण कट करून घ्यायचं। तर सगळं ते आपलं जे कापड इथं कॉन्ट्रास्ट कलरचं दिसतंय तर ते कटिंग करून घ्यायचं डिझाईनसाठी आणि मगच आपल्याला इथं बाकीचे पार्ट जे आहेत तर ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर मेन कापडावरती आपल्याला अजिबात कोणतंही मार्जिन वगैरे वाढवून घ्यायचं नाही, जसं आहे तसं आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या मापानुसार। तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत। तर आता हे बघू शकता मी सगळे पार्ट जे आहेत आपले तिन्ही पार्ट जे आहेत फ्रंट आणि बॅकचे कटिंग करून घेतलेले आहेत। तर आता सगळ्यात आधी आपण तो फ्रंट पार्ट तयार करणार आहोत।
तर ही बघा आपली गळ्याची बाजू जी आहे ती, आणि ही आपली प्रिन्सेस कटची दुसरी बाजू. तर आता आपण काय करायचं आहे, अपोजिट साईडला आपल्या गळ्याची जी बाजू आहे, अस्तरची बाजू आहे, तर त्याच्या ठेवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मी तर केलेलं आहे आपलं गोल्डन कलरचे पोटली बटन्स, जे थर्माकॉलचे बटन्स मी घालून केलेले आहेत. आणि सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, ते अस्तरला लावून घ्यायचं आहे. तर एक दीड इंचाच्या अंतरावरती मी इथं अस्तरला जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. तर फ्रंटला पार्टला जो आहे मी दोन्ही साईडला 4 पोटली बटन्स जे आहेत मी लावलेले आहेत. तर दुसऱ्याही साईडला मी आता असंच लावून घेणार आहे. तर आता एक्स्ट्रा ज्या बाहेर आपलं कापड शिल्लक आलेलं आहे, तर ते पूर्ण आपण इथं दोन्ही साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर कापडाच्या आता सरळ बाजूवरती आपण काय करायचं आहे, आपली जे अस्तर आहे तर ते उलट ठेवायचं आहे. जसं की आपण प्रत्येक गळ्याला जो आहे पलटी मारतो, कापड अस्तर पलटी मारतो, तशा टाईप आपण इथं पलटी मारून घ्यायचं आहे आतल्या साईडला अस्तर जे आहे ते. तर त्यामुळे काय होतं, आपले जे पोटली बटन्स आहे तर ते सुद्धा लॉक होतात आणि दिसायलाही ते खूप छान वाटतं. तर आता गळ्याला छोटे छोटे इथं कट्स द्यायचे आहेत. आता अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपण इथं पलटी मारून घ्यायचं आहे. पूर्ण कापड आणि अस्तर जे आहे तर ते पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आता अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी मारून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती दिलेले आहे दाबटीप. तर आता दोन्ही पार्ट जे आहेत आपण असेच तयार करून घ्यायचे आहेत. तर आता दुसराही सुद्धा पार्ट जो आहे आपला असाच रेडी करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्ट जे आहेत मी तयार करून घेतलेले आहेत. आणि जो आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे तर तोही मी तयार करून घेतलेला आहे. म्हणजे अस्तर आणि कापड जोडून मी तयार करून घेतलेला आहे. आणि एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून मी असा आपला जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तर तो जोडून घेतलेला आहे. जसं की तुम्ही तर बघू शकता की एक्स्ट्रा थोडंसं सुद्धा कापड आपलं इथं शिल्लक राहिलेलं नाही. अगदी प्रॉपर असं आपलं व्यवस्थित इथं कापड जे आहे बसलेलं आहे. आणि जो शेप बघू शकता प्रिन्सेस कटचा अगदी परफेक्ट आपला जो शेप आहे, आतमध्ये जो आपला कप आहे तर तो व्यवस्थित आता आलेला आहे. तर आपण इथे लावणार आहोत आपली आई आणि हुक पट्टी, जशी आपण नॉर्मल प्रत्येक ब्लाऊजला लावतो. तर आई जी पट्टी आहे तर मी ती लावते 3 इंचाची, आणि जी हुकची पट्टी आहे तर मी ती लावते 2.5 इंचाची. तर आईची जी पट्टी आहे तर ती आपण आतल्या साईडून लावून वरच्या साईडला आपण इथं फोल्ड करून घ्यायची आहे सरळ बाजूवरती. आता या पट्टीवर मी सेंटरला टिप मारलेली आहे, कारण जे लुक्स आहेत तर ते आपण अस्तरमध्येच करणार आहोत. तर सेंटरला आपण इथं अशी टिप मारून घ्यायची. तर आता आपण हुक पट्टी लावून घेणार आहोत, जी आपण घेतलेली आहे 2.5 इंचाची. तर हुक पट्टी जी आहे आपण सरळ बाजूने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की वरच्या साईडला आपल्याला थोडंसं ते एक्स्ट्रा कापड शिल्लक ठेवून अस्तरचं आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे, कारण आपण गळा जो आहे आपला अगोदर आपण इथं रेडी करून घेतलेला आहे. तर आपला फ्रंट जो पार्ट आहे अशा पद्धतीने आपला रेडी झालेला आहे. आता याचं फिनिशिंग बघू शकता, खूप छान असं ह्याचं फिनिशिंग जे आहे आलेलं आहे. तर बॉटमला सुद्धा बघू शकता एकदम स्ट्रेट अशी लाईन आपलं जे आहे फ्रंटला आलेला आहे. तर आता आपण बॉटमला इथे लावून घेणार आहोत कमरपट्टी. तर 1 इंचाची मी पट्टी काढून इथे घेत आहे अस्तरची, आणि अस्तरची पट्टी आपण लावून घ्यायची आहे कमरेला दोन्ही साईडला. तर आता नॉर्मल जशी आपण पट्टी लावतो कमरपट्टी तशीच आपण फ्रंटला सुद्धा जोडून घ्यायची आहे. तर आता बॉटमचा सुद्धा तुम्ही आकार बघू शकता, कुठेही आपला कमी जास्त झालेला नाही. अगदी स्ट्रेट लाईनमध्ये आपला जो आकार आहे फ्रंटचा तर तो आलेला आहे. तर दुसऱ्याही साईडला आपण कमरपट्टी अशीच लावून घ्यायची आहे. तर इथं कमरपट्टी ते बघू शकता थोडंसं माझं जास्त झाली होती एका साईडची, तर मी थोडंसं इथं कट करून घेतलेले आहे. तर दुसरी ही साईड आपण अशीच तयार करून घेणार आहोत.
तर आता हे बघू शकता आपल्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशा पट्ट्या ज्या आहेत आलेल्या आहेत, कमी जास्त अजिबात इथं पट्टी जी आहे होत नाही। आणि फ्रंट पार्ट जो आहे आपला पूर्ण असा रेडी झालेला आहे। तर आता आपण बॅक पार्ट घेणार आहोत शोल्डरला जोडून। तर हा आहे आपला बॅक पार्ट आणि आपल्या स्लीव्ज सुद्धा मी तर रेडी करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण जोडणार आहोत इथं शोल्डर। तर आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं आहे की बॉटमला इथं बघून घ्यायचं आहे, कारण आपण फिटिंग करतेल्या वेळी काय होतं की आपल्या भरपूर चुका होतात। तर त्यामुळे काय करायचं, बॉटमला पहिला दोन्ही पार्ट जे आहेत व्यवस्थित सेम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण शोल्डर जोडायचा आहे। तर दुसराही पार्ट आपण असाच जोडून घ्यायचा, बॉटमला सेम करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग शोल्डर जोडून घ्यायचं। जर तुमचं शोल्डर कमी जास्त होत असेल तर होऊ द्या, एकदम लेवल करून घ्यायचं आहे शोल्डर। जर एक्स्ट्रा झाला असेल तर दोन्ही सेम करून कट करून घ्यायचं आहे। आता शोल्डर इथं बघू शकता की आपण सरळ बाजूने पहिला जोडलं होतं, तर आता आपण उलट्या साईडने इथं अर्धा इंचाच्या स्पेस वरती आपण इथं शोल्डर जे आहे जोडून घ्यायचं आहे। आता परत आपण हे सरळ करून घ्यायचं। आता व्यवस्थित आपले जे माप आहे तर ते व्यवस्थित आलेलं आहे, पण आता स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या बॅकचा जो मुंडा आहे तर तो जास्त झाला होता, तर आपण असं सेम करून घेतलेला आहे दोन्ही साईडचा। तर स्लीव्ज लावायच्या अगोदर आपल्याला हे पूर्ण लक्षात ठेवूनच मग ह्या स्लीव्ज जे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत। जर आपण हे न बघता जर स्लीव्ज लावले तर आपल्याला काय होतं की फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतोच होतो। तर त्यामुळे आपण दोन्ही जे आपले मुंडे आहेत फ्रंट आणि बॅकचे तर ते समान करूनच मग आपण स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत, तरच आपलं जे फिटिंग आहे व्यवस्थित येतं। तर आता नॉर्मली आपल्या ब्लाऊजला आपण स्लीव्ज कशा जोडतो त्या टाईप आपण इथं स्लीव्ज जे आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत। तर एक स्लीव्ज मी जोडलेले आहेत आणि स्लीव्ज जोडताना सुद्धा कापड कमी जास्त अजिबात झालेलं नाही, अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर अशी स्लीव्ज जी आहे आपली परफेक्ट बसलेली आहे। तर आता आपण दुसरी सुद्धा स्लीव्ज अशी जोडून घ्यायची आहे। तर आता आपली दुसरी सुद्धा स्लीव्ज जी आहे अशी ब्लाऊजला जी आहे आपण अशी लावून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपण काय करायचं आहे, सगळ्यात आधी सरळ बाजूने इथं आपलं जे ब्लाऊज आहे तर ते जोडून घ्यायचं आहे सरळ बाजूने, एकदम काटोकाट आपण इथे टिप मारून घ्यायची आहे। तर बघा फिटिंग आपलं खूप छान असं येतं व्यवस्थित, कुठेही कापड कमी जास्त म्हणजे फ्रंट आणि बॅक जो आपला आहे एकदम व्यवस्थित येतो। तर दुसरी साईड आपण अशीच जोडून घ्यायची आहे, एकदम काटोकाट टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला। आता त्यानंतर ब्लाऊज जे आहे आपण असं उलटं करून घ्यायचं आहे। आता ब्लाऊज उलटं केल्यानंतर त्याच्यावरती एक दाबटीप आपण द्यायची आहे, ती सुद्धा एकदम किनारे किनारेला आपल्याला तिथं टिप मारून घ्यायची। तर याच्यामुळे आपलं ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा खूप छान येतं। तर ओव्हरलॉक सुद्धा आपल्याला ह्याला करायला लागत नाही, एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे तर ते दिसतं। आता आपण याला टाकणार आहोत आपलं फिटिंगचं माप। तर आता आपली हातरुंदी जी आहे आपण इथे घेतलेली आहे 6.5 इंच, 6.5 इंच घेतलेले आहे। आणि आता जसं की आपण इथं हुक लावतो आपल्या फ्रंट पार्टला, तर तो फ्रंट पार्ट आपण इथं मोजून घ्यायचा आहे। तर मी 9 वर मार्किंग करणार आहे आपल्या छातीचं, कारण आपण इथं 36 साईजचं जे ब्लाऊज आहे तर ते रेडी करत आहोत। तर इथं मी 9 इंच घेतलेलं आहे छातीचं माप आणि कमरेचं जे माप आहे तर ते मी 7.5 इंच घेतलेलं आहे। तर आता फिटिंग सुद्धा बघू शकता, खूप आपलं एकदम मस्त असं आलेलं आहे, एक लाईन मध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे। आणि मार्जिन सुद्धा आपलं 2 इंच जे आहे आपलं फुल मार्जिन राहतं यामध्ये, तर कुठेही कमी जास्त आपल्याला होत नाही। तर हे जे ब्लाऊज आहे तर 36 साईजला सुद्धा चालतं, 38 साईजला सुद्धा चालतं, थोडंफार तुम्ही जर लूज केला तर 38ला सुद्धा अगदी व्यवस्थित बसतं।
तर दोन्ही साईडला आपण असं सेम जे आपलं माप आहे तर ते ब्लाऊज टाकून घ्यायचं। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काही डाऊट वाटत असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर आपलं हे पूर्ण जे ब्लाऊज आहे असं परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार झालेलं आहे। 36 साईजचं तर मला भरपूर कमेंट येत होत्या यूट्यूबवरती की तुम्ही 36 साईजचं प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज दाखवा, तर मी दाखवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम सविस्तर मी सांगण्याचा जो प्रयत्न आहे तर तो केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर हा आहे आपला आजचा बोटनेक ब्लाऊज 36 साईजचा। तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा जो ब्लाऊज आहे तुम्हाला फिटिंगमध्ये कसा बसला आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कोणता बघायला आवडेल तर तेही मला तुम्ही कमेंट करा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।